लॉर्ड प्रेझेंट वर्शिप सिस्टर रूथ यांनी देवाच्या सानिध्यात आणलेला आहे. अनॉइंटेड सिंगिंग, अनॉइंटेड सिंगर, गॉड ब्लेस यू. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. त्यापूर्वी आभार मानतो की जे तुम्ही मेसेज ऐकून युट्यूबवर ते मेसेजेस ऐकून जे कॉमेंट्स करत आहात त्या तुमचे आम्ही आभार मानतो. त्याच्यावरून आम्हाला कळतं की तुम्ही कुठं आहात, कुठून हे संदेश पाहता किंवा ऐकता. तर जवळजवळ 1100हून अधिक ऑडिओ आणि व्हिडिओ वेगवेगळ्या विषयावरचे उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार माझ्या चॅनलवर जाऊन जो विषय तुम्हाला पाहिजे तो तुम्ही तुमच्या वेळेनुसार अभ्यास करू शकता, ऐकू शकता आणि इतरांनाही फॉरवर्ड करू शकता. तर अवश्य या बायबल टीचिंगचा लाभ घ्या आणि इतरांनाही इंट्रोड्यूस करा. आणि जे तुम्ही फर्स्ट टाइम पहिल्याच वेळेस जॉईन झालेले आहात त्यांचंही प्रभू येशूच्या नावात स्वागत आहे. तर आता आपण लगेच त्याच्या वचनाकडे वळू. तुम्ही जर नोट डाऊन करत असाल तर तयार राहा. तर प्रार्थनेची काही गरज विनंती असेल तरी तयार राहा. देवाचं वचन, देवाचा आत्मा आपल्यामध्ये उपस्थित आहे. देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात हे या संदेश मालिकेचं नाव आहे. आणि आजचा आपला विषय आहे सैतानाच्या शक्तीची समज, अंडरस्टँडिंग सैटन्स पॉवर. आता तुम्हाला माहित असेल की या सिरीज मध्ये आपण योबाच्या जीवनाचा अभ्यास करत आहोत. आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने समजेल, आणि नसेल तर तुम्ही हे वाचावं अशी माझी विनंती आहे. आता थोडक्यात योबाची स्टोरी अशी आहे की तो एक धार्मिक सात्विक असा मनुष्य होता. त्या काळामध्ये पृथ्वीवर जगात त्याच्यासारखा कोणीही नव्हता. देवाला भिवून वागणारा, देवाची भक्ती करणारा, आणि तो एक श्रीमंत आणि समृद्ध असा यशस्वी असा व्यक्ती होता त्या पूर्वेकडच्या देशामध्ये. आणि याच्यावरून आपल्याला हे समजतं की धार्मिक आणि यशस्वी किंवा समृद्ध सुद्धा आपण होऊ शकतो. समृद्ध किंवा श्रीमंत असणं हे काही पाप नाही. आता पहिली गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे, जिच्याबद्दल आपण बोलणार आहोत आज, ती ही की योबाच्या पुस्तकात सैतानाबद्दल काय सांगितलेलं आहे, काय प्रगट केलेलं आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी सैतानाबद्दल किंवा सैतानाविषयी या पुस्तकात आपल्याला आढळतात, ज्या आपण जाणून घेणं महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट हा की सैतान देवाच्या दूतांमध्ये आपली जागा घेऊ शकतो. सैतान कॅन टेक हिज प्लेस अमॉंग द एंजल्स ऑफ गॉड. आणि हे 2 वेळेस सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायाचं 6वं वचन, एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभा राहिले व त्यांच्यामध्ये सैतानही आला. देवपुत्र म्हणजे देवदूत, इयोब 1:6. आणि नंतर पुढे इयोब 2:1 म्हणजे दुसरा अध्याय पहिल्या वचनात असं म्हटलंय की पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र म्हणजे देवदूत परमेश्वरासमोर येऊन उभा राहिले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिला. तर सैतान काय करत आहे, काय करत असतो, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी सांगितलं की तो पृथ्वीवर फिरत असतो, हिंडत असतो आणि जास्तीत जास्त समस्या, जास्तीत जास्त प्रॉब्लेम कसे निर्माण होतील हे तो पाहत असतो. जास्तीत जास्त देवाच्या लोकांच्या बाबतीत कशा अडचणी निर्माण होतील हे त्याचं काम आहे. आणि म्हणून पेत्र त्याच्या पहिल्या पत्रात असं लिहितो की सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. म्हणजे तो फिरत असतो, शोधत असतो. आणि हे तुम्हाला आणि मला माहित पाहिजे की सैतान हा मोकळा सुटलेला आहे, तो पृथ्वीवर फिरत असतो. आणि या 2 शास्त्रभाग जे आपण वाचले त्याच्यात असं लिहिलंय की एक दिवशी तो देवाच्या सानिध्यात देवाच्या देवदूतांमध्ये आला. इयोब 2 आणि वचन 1. पुन्हा एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरासमोर येऊन उभा राहिले, त्यांच्यामध्ये सैतानही परमेश्वरासमोर येऊन उभा राहिले. किती विशेष आहे ना. आणि नव्या करारात आपण वाचतो 2 कोरिंथ्याचा 11वा अध्याय 14व्या वचनात
ज्यावेळेस पाऊल खोटे शिक्षक खोट्या संदेष्टांबद्दल लिहितो, त्यावेळेस तो काय लिहितो जरा ऐका. 2 करिंथ 11 आणि वचन 13 ते 15. कारण अशी माणसं म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारे असे आहेत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. म्हणून त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले, तर ती मोठीची गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्माप्रमाणे होईल. 2 करिंथ 11 13 ते 15. आणि हे जाणून घेणं महत्वाचं आहे, कारण हे आज सध्याच्या काळात घडत आहे. सैतान देवदूताच्या रूपाने प्रकट होत असतो, आणि म्हणून प्रत्येक स्वप्न, प्रत्येक दृष्टांत ज्याच्यात लोक म्हणतात की मी प्रकाश पाहिला, देवदूत पाहिला, तो देवदूत कशावरून? कारण सैतान सुद्धा देवदूताचं रूप धारण करतो. आता योबाच्या स्टोरीत जे आपण वाचलं की सैतानही परमेश्वरासमोर त्याच्या देवदूतांमध्ये सैतानही आला. मला असं वाटतं की बऱ्याच देवदूतांनी ओळखलं नाही, त्यांना माहिती नव्हतं की सैतान त्यांच्यामध्ये आलेलं, परंतु देवाने ओळखलं. हजारो हजारो लाखो करोडो असंख्य, हा शब्द आहे असंख्य, देवदूत देवा जवळ देवाच्या सानिध्यात आहेत. आणि इतक्या देवदूतांमध्ये सैतान देखील आलेला आहे, आणि कोणत्याही देवदूताने ओळखलं नाही, परंतु देवाने ओळखलं. आणि मग परमेश्वराने देवाने त्याला विचारलं की तू कुठून आलास? आणि मग त्याने सांगितलं की मी सर्व पृथ्वीवर हिंडून फिरून आलेलो आहे. त्याच्यावर आपल्याला दिसून येतं की सैतानाला काही प्रमाणात देवाजवळ प्रवेश आहे. प्रगटीकरण 12 आणि 10 मध्ये असं म्हटलेलं आहे की तो आपल्यावर दोषारोप, देवाच्या लोकांवर दोषारोप लावणार आहे. रात्रंदिवस तो ते काम करतो तुमच्याने माझ्यावर. आपण कुठं चुकतो, आपण काय चुकीचं करतो, बोलतो, याची कंप्लेन, याची तक्रार तो देवाजवळ करत असतो. प्रगटीकरण 12 आणि वचन 10 जर ऐका. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली, आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रगट झाले आहे. आणि आता ऐका, कारण आमच्या बंधूंना दोष देणारा म्हणजे सैतान, आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा खाली टाकण्यात आला आहे. प्रगटीकरण 12 आणि वचन 10. म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसतं की त्याला देवाजवळ प्रवेश आहे, आणि तो देवाच्या लोकांवर, तुमच्या माझ्यावर रात्रंदिवस दोषारोप लावत असतो. आता हे दोषारोप आपण कसे फेटाळून लावू शकतो? प्रगटीकरण 12 आणि वचन 11 मध्ये त्याच्यात पुढच्या वचनात काय लिहिलंय जरा ऐका. त्यांनी त्याला, किंवा त्याला त्यांनी, त्याला म्हणजे सैतानाला, त्यांनी म्हणजे देवाच्या लोकांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले. 2 गोष्टींनी देवाच्या लोकांनी सैतानावर विजय मिळवला किंवा जिंकला. 2 गोष्टींनी, 2 प्रकारे आपण सैतानावर विजय होऊ शकतो. त्यांनी त्याला कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले, आणि त्यांच्यावर मरणाची पाळी आली नाही, तर त्यांनी आपल्या जीवावर पाळी आली तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. प्रगटीकरण 12 आणि 11. म्हणजे कोणत्या टाईपचे लोक, कोणत्या प्रकारचे लोक सैतानावर विजय मिळवू शकतात? की ज्यांनी सर्व काही पणाला लावलेलं आहे, जे मरणाला सुद्धा घाबरत नाही. मरायची वेळ आली तरी त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. असे लोक, देवाला वाहून घेतलेले लोक, हे सैतानावर विजय मिळवू शकतात. कोकऱ्याचं रक्त म्हणजे प्रभू येशूचं रक्त, आणि साक्षीचं वचन म्हणजे देवाचं वचन, आणि आपली साक्ष, देवाच्या वचनाबद्दल आपली साक्ष, या 2 गोष्टींनी.
आणि हे लोक म्हणजे ज्यांना देवाची इच्छा पूर्ण करणं जिवंत राहण्यापेक्षा अधिक महत्वाचं वाटतं, असे हे लोक असतात की जे सैतानावर विजय मिळवतात. आणि ही प्रत्येकापुढे आपल्या पुढे एक चॉईस आहे, निवड आहे, की देवाची इच्छा ह्या आयुष्यात पूर्ण करायची आणि मरून जायचं, की तडजोड करून आपण जिवंत राहायचं. तडजोडीचं जीवन जगण्यापेक्षा देवाची इच्छा पूर्ण करून मरेल काय वाईट नाही का? आणि सैतानाला जे समर्पित ख्रिस्ती लोक नाहीत, त्यांची जास्ती तो काळजी करत नाही. ते त्यांना ते सैतानाला दहशत नाहीयेत. त्यांचा त्याला धाक नाही. परंतु त्याला धाक तुमच्या आणि आमच्यासारख्या समर्पित लोकांचा आहे, की ज्यांनी सर्व काही पणाला लावलेलं आहे. जे मरणासाठी तयार आहेत त्यांचा. आणि म्हणून पहिला पॉइंट, पहिली गोष्ट ही, की सैतानाला देवाजवळ काही प्रमाणात काही वेळेस प्रवेश आहे. आणि तो त्यावेळेस प्रकाशाचं रूप धारण करून प्रकाशाचा दूत म्हणून प्रगट होतो. हा पहिला मुद्दा, की सैतानाला देवाच्या सानिध्यात जाण्याचा काहीसा अधिकार किंवा प्रवेश आहे. तो स्वतःचे रूप बदलून प्रकाशाचा दूत बनवू शकतो. आणि इतिहासात आणि अलीकडच्या काळात असे अनेक उदाहरणं आहेत, अनेक घटना घडलेल्या आहेत, की ज्याच्यामुळे विश्वासार्हे फसलेले आहेत, की ज्यांना वाटलं की त्यांना देवदूत दिसले, त्यांना देवाने दर्शन दिलं, देव त्यांच्याशी बोलला, प्रकाश दिसला, पण तो प्रकाश सैतानाचा होता. तो देवदूत, प्रकाशाचा दूत, तो ऍक्च्युली सैतान होता. दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट ही, की देवाने पुढाकार घेतला आणि योबाकडे सैतानाचे लक्ष वेधले. 8वं वचन बघा, योग 1 आणि वचन 8. परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक योग याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही. योग 1 आणि 8. किती विशेष आहे ना, की देव परमेश्वर योबाची प्रशंसा करतोय, कौतुक करतोय. देवाला योबाविषयी अभिमान आहे. काही वेळेस तुम्हाला वाटत असेल की असं माझ्याविषयी देवाला अभिमान आहे का? परंतु त्याच्यामुळे काय झालं, की योग सैतानाचा एक नंबरचा टार्गेट झाला. सैतानाची हिट लिस्टवर गेला. आणि म्हणून ज्यावेळेस आपल्याला वाटतं की देवाने आपली प्रशंसा सैतानाला करावी, तर त्याचबरोबर जे काही परिणाम होतील ते भोगायला सुद्धा आपण तयार पाहिजे. कारण त्याच्याबरोबर एक किंमत मोजावी लागते. आणि म्हणून पॉइंट असा आहे की गॉड टूक द इनिशिएटिव्ह. देवाने पुढाकार घेतलेला आहे. देवाने योगाचा उल्लेख केला की योग माझा सेवक, याच्याकडे तुझं लक्ष गेले आहे. सैतानाने योगाबद्दल परमेश्वराला सांगितलं नाही, तर परमेश्वराने सैतानाला योगाबद्दल सांगितलं. कारण देवाला त्याच्याविषयी अभिमान होता. आज आपण स्वतःला विचारूया की देवाला माझ्याविषयी अभिमान आहे का? माझ्या जीवनात असं काही आहे का की ज्याच्याबद्दल देव माझी प्रशंसा करील? तिसरी गोष्ट किंवा तिसरा पॉइंट हा, की सैतानाविषयीचा, की देवाच्या लोकांच्या संदर्भात असा आहे की देव जितकी परवानगी देईल तितकेच सैतान पुढे जाऊ शकतो. तिसरा मुद्दा काय देवाच्या लोकांच्या बाबतीत, की देव जितकी परवानगी देईल तेवढंच सैतान पुढे जाऊ शकतो. देवाने परवानगी दिली तरच सैतान हात लावू शकतो देवाच्या लोक, नाहीतर नाही. आणि जेवढी परवानगी देईल तेवढी. आता 12 वचन बघा, इयोब 1 आणि वचन 12. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस. म्हणजे लिमिट देवाने ठरवलेलं आहे. सगळं काही इस्टेट, प्रॉपर्टी, सगळं काही तुझ्या हाती, मुलं बाळ, पण त्याला हात लावू नकोस. मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. इयोब 1 आणि वचन 12. जेवढी देवाने परवानगी दिली तेवढं सैतान इयोबा बाबतीत करू शकला. आणि नंतर
दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये बघा, परमेश्वर सैतानाला काय आणि सैतान आणि परमेश्वराचं संभाषण झालं त्यावेळेस सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. म्हणजे सैतानाला हे म्हणायचं आहे की जीवावर जर बितली तर योग काही करायला तयार होईल, तो तुला नाकारायलाही तयार होईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास तर लावून पहा, म्हणजे त्याच्या शरीराला, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवेर करेल. बघा, हे कोण म्हणतात? सैतान परमेश्वरला म्हणतात की माणसाचा जीवावर आल्यानंतर तो काही करायला तयार होतो, आणि जर मला परवानगी दिली त्याला हात लावायला तर तो तुला शाप देईल, असं सैतान परमेश्वराला म्हणतो. पण देवाला योगाबद्दल गॅरंटी होती. परमेश्वर सैतानाला म्हणाला, पहा, तो तुझ्या हाती आहे, त्याची प्राणहानी मात्र करू नकोस. बघा, परत एकदा लिमिट देवाने ठरवलेलं आहे की त्याचं शरीर तुझ्या हाती आहे, पण त्याचा प्राण घ्यायचा नाही, त्याचा जीव घेऊ नकोस. तू त्याच्या शरीराचं काही कर, शरीराशी काही कर, पण त्याचा जीव घ्यायचा नाही. आणि मग थोड्या दिवसात आपल्याला माहित आहे काय झालं, की योबाच्या शरीरावर गळवे फोड उठले आणि वेगवेगळ्या आजाराने तो त्रस्त झाला. तर त्या काळात जर डॉक्टरांकडे नेलं असतं, मोठे डॉक्टर एक्सपर्ट मोठ्या हॉस्पिटलला, त्यांनी काय सांगितलं असतं, गळवे फोड कशामुळे आले, काहीतरी डायग्नोसिस केलं असतं, नाही का? पण खरं कारण गळवे फोड येण्याचं काय होतं? सैतान होतं. परंतु समोर दिसायला तो आजार, ते गळवे आणि फोड होते, पण ते सैतानाने आणलेले होते. आता या ठिकाणी महत्वाचा पॉइंट असा की ज्यावेळेस आपण आत्मिक संघर्षात असतो, एखाद्या गोष्टीविषयी संघर्ष करीत असतो, आणि आपल्याला असं वाटतं की हे सैतानाकडून आहे, त्यावेळेस त्याला अडवणं, विरोध करणं हे साहजिक आहे, हे योग्य आहे. शास्त्रही सांगतं की देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळेल. पण अडवून देखील जर तो पळाला नाही, देवाच्या अधीन होऊन देखील तो गेला नाही, तर सगळ्यात शहाणपणाची गोष्ट काय आहे की देवाला हे विचारणार की प्रभू, तू ह्या घटनेतून किंवा ह्या परिस्थितीतून मला काय शिकू इच्छित आहे, कोणता धडा तू मला शिकू इच्छित आहे. कारण जोपर्यंत आपण तो धडा शिकत नाही, जोपर्यंत देवाला आपल्याला काय सांगायचं आहे ते ऐकून घेत नाही, तोपर्यंत ती परिस्थिती बदलणार नाही, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, तोपर्यंत सैतान तुमच्यापासून दूर पळणार नाही. हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून अशा वेळेस फक्त प्रार्थना उपास करत राहू नका. स्वतःला हे विचारा की हे परमेश्वर मला याच्यातून काय शिकू इच्छित आहे. आणि अशा वेळेस आत्मपरीक्षण करायचं. आता हे लक्षात ठेवायचं की देवाच्या परवानगीशिवाय सैतान काही होऊ देत नाही. आता आणखी एक पॉइंट याच्याबद्दल असा की ज्यावेळेस योबावर ते गळवे फोड आले आणि तो आजारी पडला, त्यावेळी जर एखाद्या डॉक्टरने चेक केलं असतं तर सांगितलं असतं की अमुक अमुक आजार आहे, परंतु तो कशामुळे झाला ते डॉक्टर सांगू शकले नसते, नाही का? त्याचं खरं कारण शारीरिक नव्हतं, त्याचं खरं कारण योगाचं पापही नव्हतं, त्याचं खरं कारण सैतानाने त्याच्यावर हल्ला केलेला होता. आणि म्हणून काही आजार, काही दुखणे हे सैतानापासून, त्याच्या दुरात्म्यांपासून असतात. काही वेळेस तुम्ही प्रार्थना करताना मला ऐकलं असेल की एखाद्या आजाराला येशूच्या नावात धमकावणं, आणि काही जणांना वाटत असेल की असं कोणी प्रार्थना करतं का? आम्ही सांगितलं की प्रार्थना करा, बरं व्हावं, आणि हे म्हणतात येशूच्या नावात निघून जा, अमुक आजार बरा हो. पण याचं कारण हे आज तुम्हाला समजेल, तुम्हाला हे कळलं तर की सगळेच आजार शारीरिक नसतात, काही दुरात्म्याकडून असतात. मग दुरात्म्याकडून जर तो आजार असेल आणि देवाने जर मला आत्म्यातून दाखवलं
तर मी बरा हो असं प्रार्थना नाही करणार, येशूच्या नावात निघून जा असं म्हणणार त्या दुरात्म्याला. आणि तो आत्मा निघून गेला, दुष्टात्मा, की तो आजार बरा होता. आणि म्हणून क्षणात जे आजार बरे होतात, ऐकून घ्या, क्षणात जे चमत्कार होतात. काही वेळेस आपण ह्या ग्रुपमध्ये साक्ष ऐकतो की माझं हे दुखत होतं, कंबर दुखत होतं किंवा पोट दुखत, आणि आता लगेच बरं वाटलं. आता हे मेडिकली इम्पॉसिबल आहे, ऐकून घ्या. कोणतेही डॉक्टर, मेडिकल सायन्स सांगेल की ताबडतोब इन्स्टंटली कोणताही आजार बरा होत नाही, तो हळूहळू बरा होत असतो. ते शास्त्र आहे. परंतु जर तो अचानक बरा झाला, तात्काळ बरा झाला, म्हणजे तो आजार शारीरिक नव्हता, दुरात्मा तो आजार घेऊन तुमच्या शरीरात आलेला होता. तो दुष्टात्मा, तो दुरात्मा निघून गेला आणि तो आजार निघून गेला, आणि तुम्ही म्हटलं की मला पटकन बरं वाटलं. आणि आणखी एक महत्वाचा तिसरा पॉइंट हा, की सगळेच आजार किंवा सगळेच दुखणे हे सैतानापासून नसतात. लिहून घ्या. आणि सगळेच आजार, सगळे दुखणे हे शारीरिक पण नसतात. काही वेळेस लोक महिन्याचे महिने, वर्षाचे वर्ष ट्रीटमेंट घेतात तरी बरं होत नाही. सगळ्या प्रेयर मिटिंगला सगळ्यांकडून प्रेयर करून घेतात तरी बरं होत नाही. याचं उत्तर काय? याचं उत्तर हे आहे की सैतान देखील एखादा आजार, दुखणं आणू शकतो, देवाने परवानगी दिली तर. आता ह्या शास्त्रभागामध्ये सैतानाला देखील पॉवर आहे, पण तो लिमिटेड पॉवर आहे, मर्यादित पॉवर आहे. हे समजणं महत्वाचं आहे. जरा ऐका. आता त्या मर्यादेच्या आत ह्या शास्त्रभागात हे स्पष्ट होतं की सैतानाकडे अधिकाराची काही विशिष्ट क्षेत्र आहेत. विशिष्ट क्षेत्रात तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या तो त्याचा अधिकार चालवू शकतो. आणि हे समजणं हे महत्वाचं आहे. कोणत्या क्षेत्रात आणि कशा रीतीने सैतान कार्य करतो. पुढचा पॉइंट, त्याच्यातला पहिला पॉइंट हा, की मानवी घटकावर काही प्रमाणात त्याचं नियंत्रण आहे. Satan has power to some extent over human agents. मानवी घटकावर त्याचे काही काही प्रमाणात नियंत्रण आहे. आता आपण वाचतो की योग 1:14 आणि 15, एका जासुदाने योबाकडे येऊन सांगितले, बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवं चरत होते, तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले. त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले. हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलेलो आहे. काय कारण होतं हे लोक अचानक हल्ला करण्याचे? काही कारण नव्हतं शबाई लोकांनी. परंतु ह्या लोकांनी हल्ला का केला? तलवारीच्या धारेने योगाच्या गड्यांना का बरं मारून टाकलं अचानक? कारण ह्या लोकांचा ताबा सैतानाने त्याच्या दुरात्म्याने घेतला, म्हणून त्यांनी यांच्यावर हल्ला केला आणि ह्या लोकांना मारून टाकलं. म्हणजे सैतानाने आणि त्याच्या दुरात्म्याने ह्या लोकांना चिथावणी दिली, म्हणून त्यांनी योगाच्या सेवकावर आणि त्याच्या जनावरांवर हल्ला केला. आणि हे महत्वाचा पॉइंट हा, की आजही सैतान लोकांना चिथवणी देतो आणि आपल्या विरुद्ध उठवतो. हे महत्वाचं आहे. आणि मग ते आपल्याला आपल्या जीवनात प्रॉब्लेम करतात, आपलं जीवन कठीण करतात. पण चिथावणी सैतानाकडून असते. आणि मग कोणीतरी सांगतं की ते चांगले बोलत होते, आमचे चांगले संबंध होते, अचानक त्यांनी बोलणं बंद केलं. अचानक कळतं की त्यांच्याकडून हे झालं, आणि विश्वास बसत नाही की त्यांनी असं केलं असेल. पण असं का केलं? सैतानाने त्यांचा ताबा घेतला. म्हणून पहिला पॉइंट, पहिली गोष्ट ही, की मानवी घटकावर किंवा माणसांवर सैतानाचे काही प्रमाणात नियंत्रण आहे. तो आजही लोकांना चिथवू शकतो, भडकवू शकतो. दुसरा पॉइंट, सैतानाकडे निसर्गाच्या घटकांवरही काही प्रमाणात सत्ता आहे. म्हणजे निसर्गावर सुद्धा काही प्रमाणात सैतानाला अधिकार आहे. महत्वाचा पॉइंट लिहून घ्या. योग 1 आणि वचन 16 काय झालं ऐका. तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्याने एकाने येऊन सांगितले, दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे व गडी जळून भस्म झाले. हे तुला सांगायला मी एकटाच निभावणार.
बघा, अचानक विजांचा कडकडाट झाला. आकाशातून वीज पडली आणि मेंढरं आणि गडी जळून भस्म झाले. आता तज्ज्ञांनी काय सांगितलं असतं की नैसर्गिक आपत्ती आहे, विजांचा कडकडाट किंवा हे. परंतु त्या विजांचा कडकडाट आणि वीज कोसळल्या मागे आणि हे लोक मरण पावण्यामागे काय कारण होतं? कोणाचा हात होता? देवाचा नाही, सैतानाचा. योग 1 आणि वचन 16. म्हणून दुसरा पॉइंट, दुसरी गोष्ट ही की सैतानाकडे निसर्गाच्या घटकावर काही प्रमाणात सत्ता आहे. आता प्रगटीकरणाच्या पुस्तकात, शेवटच्या पुस्तकात शास्त्राच्या असं म्हटलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये एक खोटा संदेष्टा येईल, जो सैतानाचा सेवक असेल आणि तो स्वर्गातून अग्नी कॉल करू शकेल, अग्नी कॉल करील. आणि अनेक लोक तो देवाचा अवतार आहे, देव आहे, त्याच्याजवळ देवाची शक्ती आहे असं म्हणून फसतील. आणि आजही तेच घडत आहे. प्रत्येक जे दैवी, प्रत्येक चमत्कार किंवा काहीतरी अद्भुत घडलं तर अनेकांना असं वाटतं की ते देवापासून आहे. पण तसं नाही. प्रभू येशूने सांगितलं की माझ्या नावाने पुष्कळ जण भविष्यवाणी करतील, पुष्कळ जण भूत काढतील, रोग बरे करतील आणि अनेक विश्वासार्ह्यांना देखील फसवतील. अनेकांना ते खरं वाटत, अनेक जण फसवत आहे. हे सध्या आपल्या डोळ्यादेखत चाललेलं आहे. तुम्ही बघा, युट्यूब, फेसबुक, अनेक सोशल मीडियावर जगभरातल्या अनेक सेवकांच्या सेवा कार्य, प्रार्थना, त्यांच्या सेवेद्वारे घडणारे चमत्कार, भविष्यवाण्या, सुपर नॅचरल, इन्स्टंट हिलिंग, तात्काळ रोगमुक्ती, तात्काळ बंधनातून मुक्ती. परंतु ते देवाकडून नाही आहे. कशावरून? कारण त्यांचं टीचिंग, त्यांचं डॉक्ट्रिन याच्यावरून आपल्याला दिसून येतं. त्यांचं चारित्र्य, त्यांच्या जीवनाची फळं, सेवेची फळं याच्यावरून दिसून येतात. म्हणून प्रत्येक दैवी किंवा सुपर नॅचरल देवापासून असतं असं नाही. महत्वाचा पॉइंट लिहून घ्या. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर तुम्ही फसवणुकीच्या अधीन आहात. आता 19व्या वचनात हे नैसर्गिक घटकावर सैतानाचा अधिकार जो आहे काही प्रमाणात, त्याच्या आणखी एक गोष्ट आहे बघा, योग 1 आणि 19. तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारही कोपरे हादरले. त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती मरून गेली. हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलेलो आहे. बघा काय झालं की युवाचे पुत्र आणि कन्या घरामध्ये पार्टी करत होते, फेलोशिप करत होते नेहमीप्रमाणे, आणि अचानक रानातून प्रचंड वारा सुटला. आणि इतका प्रचंड वारा होता की घराची चारही कोपरे ती बिल्डिंग हादरली आणि शेवटी ती बिल्डिंग पडली. म्हणजे तो वारा किती प्रचंड असेल विचार करा. आणि परत एकदा ह्या घटनेबद्दल जर चौकशी केली असती आणि एक्सपर्ट किंवा पोलिसांनी, तर काय म्हटले असते? नैसर्गिक आपत्ती आहे, सोसायटीच्या वाऱ्याने घर कोसळलं. परंतु तो सोसायटीचा वारा कोणी सोडला? कोणामुळे तो वारा आला? कोणामुळे ते घर पडलं? ते कारण सैतान होता. म्हणजे काही ज्या नैसर्गिक घटना घडतात त्याच्या मागे सुद्धा सैतान आणि दुरात्म्यांचा अधिक हात असतो. ऐकून घ्या. प्रत्येक घटनेमागे नाही, पण काही घटना या विशिष्ट प्रकारच्या असतात, ज्याचं इन्व्हेस्टिगेशन किंवा शोध, पोलीस तपास केला तरी त्याचं खरं कारण समजत नाही. तर त्याच्या मागे हे दैवी कारण असतं, अदृश्य कारण असतं. आणि हे या ठिकाणी झालेलं आहे की सोसायटीचा वारा सुटला, ती बिल्डिंग पडली आणि सर्व मुलं बाळ युवाची मरून गेली. म्हणजे ही काही नैसर्गिक आपत्ती नव्हती. म्हणजे सैतान, त्याला काही प्रमाणात निसर्गावर अधिकार असल्यामुळे तो अग्नी कॉल करू शकतो, सोसायटीचा वारा पाठवू शकतो. पुढचा पॉइंट, तिसरी गोष्ट ही
की सैतानाकडे आजारपण आणण्याचे सामर्थ्यही असते. पुढच्या अध्यायात असं म्हटलेलं आहे, इयोब 2 आणि वचन 7, जेव्हा देवाने त्याला इयोबाच्या शरीरावर प्रहार करण्याची परवानगी दिली, काय लिहिलंय बघा, इयोब 2 आणि वचन 7, मग सैतान परमेश्वरासमोरून गेला आणि त्याने इयोबाला मोठमोठ्या गळवाने नखशिखात अतिशय पिडिले. तिसरा पॉइंट काय की सैतानाला आजारी पाडण्याचं किंवा आजार आणण्याचंही काही प्रमाणात सामर्थ्य आहे. एका स्त्रीला जी कुबडी होती, प्रभू येशूने त्या मंदिरात बरं केलं. त्याने सांगितलं की तिला विकाराचा आत्मा लागले, जी अब्रामाची कन्या. म्हणजे तो विकाराचा आत्मा होता. वर्षानुवर्ष लोक पाहत होते, परंतु प्रभू येशूने तिला स्पर्श केला, तो विकाराचा दुरात्मा निघून गेला आणि ती बाई सरळ झाली, बरी झाली. म्हणजे काही आजार हे दुरात्म्यांकडून असतात आणि काही आजार शारीरिक असतात. परत एकदा सांगतो, सगळेच आजार शारीरिक नसतात आणि सगळेच दुरात्म्याकडून नसतात. आणि म्हणून प्रार्थना करताना हे लक्षात ठेवायचं असतं. आणि ज्या वेळेस सैतानापासून आजार असतात, तर सैतानाची दुरात्मे निघून गेली की तात्काळ तो आजार बरा, लगेच फरक पडतो त्याच मिनिटाला. आणि शारीरिक असला तर हळूहळू बरा होऊ लागतो. म्हणून काही लोक म्हणतात की त्यांना तर लगेच बरं वाटलं, की ते लगेच त्यांना चमत्कार झाला, आम्हाला का नाही? अरे, त्यांना दुरात्मा होता, तो दुरात्मा निघाला म्हणून ते बरे झाले. तुम्हाला दुरात्मा नाही, तुमचा शारीरिक आजार आहे, तो हळूहळू बरा होईल, हे लक्षात घ्या. आणि चौथी गोष्ट म्हणून आजारांसाठी प्रार्थना करताना हे मार्गदर्शन घेतलं पाहिजे की तो आजार शारीरिक आहे की दुरात्म्यांपासून आहे. आत्म्याच्या प्रेरणेने जेव्हा आपण प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, त्यावेळेस देव आपल्याला हे दाखवतो. तुम्हाला सुद्धा दाखवेल. तुम्ही जर सिरियसली घ्याल, प्रार्थना कराल, वेळ द्याल, तर तुम्ही पण त्या लेवल पर्यंत याल. आणि जोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही की नक्की कारण काय त्या आजाराचं, तोपर्यंत तो आजार बरा होणार नाही. आणि मग शेवटची गोष्ट, आणखी एक गोष्ट सैतानाबद्दल ही मला नमूद करायची, ती म्हणजे की सैतान देवाच्या सेवकांच्या चारित्र्यावर हल्ला करत असतो. चौथा पॉइंट, ही अटॅक्स द कॅरेक्टर ऑफ गॉड सर्वंट्स. सैतान देवाच्या लोकांच्या चारित्र्यावर हल्ला करत असतो. इयोब 1 वचन 9 आणि 10. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस ना. सैतान देवाला म्हणतो, हे स्वर्गातलं संभाषण आहे. खाली पृथ्वीवर इयोबाला माहित नाही की त्याच्या भोवती, त्याच्या सर्वस्वाभोवती देवाने कुंपण घातलेलं आहे, देवाचं प्रोटेक्शन आहे. पण सैतानाला माहित आहे. बघा, प्रभू येशूच्या रक्ताचं कुंपण तुमच्या माझ्या भोवती हे आपल्याला माहित नसतं. आपण घाबरतो, भीतो. पण सैतान त्याच्या दुरात्म्याला माहित आहे. जरा विचार करा. तर सैतान म्हणतो, इयोब देवाचे भय फुकट बाळगतो का? तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व या भोवती तू कुंपण घातले आहेस ना. तू त्याच्या हाताला यश दिले आहे ना. म्हणजे इयोब जो त्या देशातला एवढा श्रीमंत माणूस होता, करोडपती किंवा अब्जाधीश, याच्या मागचं कारण काय होतं? देवाने दिलेलं यश व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना. इयोब 1:9 आणि 10. म्हणजे सैतानाला हे देवाला सांगायचं होतं की तू त्याला हे सर्व काय आशीर्वाद दिलेस, समृद्ध केलंस, श्रीमंत केलंस, मोठं केलंस, म्हणून तो तुझं नाव घेतो, म्हणून तो तुझी भक्ती करतो. म्हणजे सैतानाने योगाच्या चारित्र्यावर हल्ला केला की तुझ्यापासून काहीतरी मिळतं म्हणून तो भक्ती करतो. ते जर नाही मिळालं तर तुला सोडून देईल, असं सैतानाला म्हणायचं. आणि मग दुसऱ्या अध्यायाचं वचन 4 आणि 5, योग
2 वचन 4 आणि 5. सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा, मनुष्य आपल्या प्राणासाठी सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसात लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा वेध करेल किंवा तुला शाप देईल. म्हणजे सैतान म्हणतो की तू त्याच्या शरीराला स्पर्श करून तर बघ, तो तुला शाप देईल. तो तुझी भक्ती करणार नाही, तो तुला सोडून देईल. म्हणजे देवाच्या सेवकांबद्दल सर्वात वाईट हेतूंचे आरोप करण्याचा मार्ग सैतानाकडे नेहमीच असतो. सैतान नेहमी दोष लावणारा आहे, खोटे आरोप करणारा आहे, आणि तो सेवकावर खोटे आरोप करतो. आणि ही एक वॉर्निंग आहे, कारण हे आज घडत आहे आपल्या डोळ्यात देखत. अनेक देवाच्या सेवकांवर लोक खोटे आरोप करत आहेत, आणि काही सेवकांच्या बाबतीत ते खरे आहे, परंतु बरंचसं जे आहे ते सत्य नाही. आणि म्हणून आपण देवाच्या सेवकावर खोटे आरोप करू, सैतानाला मदत करू नये. कारण सैतान हा दोष लावणार आहे, बंधूंना दोष लावणार. ते आपलं काम नाही, ते सैतानाचं काम आहे. ते देवाच्या लोकांचं, तुमचं काम नाही. ऐकून घ्या. कारण आपल्यापैकी काही जण दोष लावणारे आहेत, सेवकांमध्ये काहीतरी फॉल्ट, काहीतरी चुका काढणारे आहेत. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही तसं करता, हे ध्यानात ठेवा की तुम्ही सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना मदत करत आहात. आणि मग मी तुम्हाला सांगू का, सैतानाला तुमच्या मदतीची गरज नाही. आणि मग नंतर पुढे आपण वाचतो की योबाचे मित्र आले. पहिले 7 दिवस ते शांत बसून राहिले. आपल्याला विशेष वाटतं की ते भेटायला आले, काही शब्द बोलला नाही. कारण त्या काळातल्या संस्कृती, त्या देशातली संस्कृती अशी होती की दुखवटा 7 दिवसांचा. आजही मध्य पूर्व देशात, अरब देशामध्ये दुखवटा पाळला जातो. आता हे जे कल्चर किंवा ही संस्कृती पाश्चात्य संस्कृती नाहीये, भारतीय नाही, ही मध्य पूर्वची संस्कृती आहे. आणि शास्त्र जर समजायचं असेल, शास्त्रातल्या काही गोष्टी, तर मध्य पूर्व देशातली संस्कृती काय, इस्रायल अरबची, हे समजून घेतलं पाहिजे. ते 7 दिवस ते त्याला भेटायला येतात, लांब बसून राहतात, कोणीच त्याच्याशी बोलत नाही. हा काय प्रकार आहे? ही संस्कृती आहे. त्यावेळेस, त्या काळात किंवा आजही काही भागामध्ये तशा प्रकारचं आहे. परंतु बऱ्याचशा देशात, बऱ्याचशा भागामध्ये पाश्चात्य संस्कृतीने ताबा मिळवल्यामुळे खरी जी संस्कृती अनेकांची नष्ट झालेली आहे, होत चाललेली आहे. पण योगाच्या काळामध्ये त्या लोकांचं संस्कृती, वर्तणूक ती तशी होती. अलीकडच्या काळामध्ये ती बदलत चाललेली आहे. आता हे इयोबाचे मित्र त्याला भेटायला आले. त्यांना ही बातमी कळल्यानंतर की इयोबाच्या बाबतीत काय ट्रॅजेडी झाली, सगळं काही नष्ट झालं, मुलं बाळ वागले वगैरे. ते आले आणि 7 दिवस शांत बसून राहिले. काही वेळेस एखादी दुःखाच्या प्रसंगी, एखाद्या घरी किंवा एखाद्याकडे आपण गेल्यानंतर उगीच काहीतरी चुकीचं बोलून सांत्वन करण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं असतं, नाही का? आणि हे लोक शांत राहिलेले आहेत. पण नंतर जेव्हा ते बोलायला लागले, त्यांचा सूर असा होता इयोबाला की तू काहीतरी पाप केला असेल, तुझ्याकडून काहीतरी चूक झाली, तुझ्याकडून पाप झाला, म्हणून हे सगळं घडलेलं. आता असं त्यांनी डायरेक्टली नाही बोलून दाखवलं, पण त्यांचा म्हणण्याचा उद्देश तो होता. पुढचे जर तुम्ही शास्त्र अध्याय वाचले, तर त्या 3 मित्रांचा रोख असा होता की तू काहीतरी नक्की पाप केलं, देवाविरुद्ध केलं, म्हणून देवाने तुला ही शिक्षा दिली. आणि आजही लोक असंच म्हणतात, नाही का? एखादी घटना घडली, एखादी ट्रॅजेडी घडली की लगेच काय म्हटलं जातं की नाही, देवाने त्यांना शिक्षा, त्यांनी काहीतरी पाप केला असेल म्हणून असं, त्यांनी काहीतरी चूक केला असेल म्हणून असं. परंतु सत्य हे होतं की योबाने काही पाप केलं नव्हतं. पहिल्या अध्यायात आपण वाचतो की सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा होता. त्या परिस्थितीत सुद्धा तो तसाच वागला आणि शेवटपर्यंत तो सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणाराच राहिला. म्हणजे हे जे ट्रॅजेडी, हे ज्या घटना घडल्या,
हे दुखणं, आजार, त्याचे मुलं बाळ एका दिवसात सगळं गमावणं, इस्टेट प्रॉपर्टी जाणं, हे त्याच्या पापामुळे झालेलं नव्हतं. खरं तर त्यालाही कारण माहित नव्हतं की देव आणि सैतानाचं काय ठरलेलं आहे. पण तरी तो विश्वासात स्थिर राहिला. किती विशेषण आहे. आणि योबाजवळ बायबल नव्हतं, योबाला चर्च नव्हतं, पाळत नव्हते. तरीही विचार करा, तरी तो विश्वासू राहिला. त्याने कधी देवाला दोष दिल्याचं आपल्याला आढळत नाही. आणि म्हणूनच हे एक आश्चर्य हे योबाच्या पुस्तकातलं आपल्याला दिसून येतं. तर आज आपण इथेच थांबू आणि पुढे काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.